नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक अवधूत कुलकर्णी माझ्या प्रोफेसर अवधूत कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजपासून आपण प्रामुख्यानं नेट सेट PhD आणि त्याचबरोबर MPSC UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल या विषयातील इंग्रजी भाषेमधून म्हणा किंवा इंग्लिश लँग्वेज प्रेफरन्स ठेवून लेक्चर सिरीज सुरू करतो आहोत. त्याच्यामध्ये नोट्स ज्या आहेत त्या इंग्लिशमध्ये आहेत आणि एक्सप्लेनेशन हे मी आपल्या मराठी मुलांसाठी म्हणून मराठीमधून करणार आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगमधून डिग्री घेतलेले आहेत किंवा ज्यांचा सायन्स बेस आहे त्यांना इंग्रजी मराठीपेक्षा अधिक सोपं जातं. टर्म्स इंग्रजीमधल्या ज्या असतात त्या लक्षात ठेवणं म्हणा किंवा समजून घेणं म्हणा हे त्यांना अधिक सोपं जातं. पण नोट्स ज्या उपलब्ध आहेत त्या नोट्स या प्रामुख्यानं बाजारामध्ये किंवा क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा ज्या मिळतात त्या प्रामुख्यानं मराठी भाषेमधली पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आणि मग मराठीतल्या संज्ञा मराठीतल्या टर्म्स लक्षात घेणं त्या समजून घेणं थोडंसं सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांना अवघड जातं. म्हणून आपण हा प्रयत्न या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून करतो आहोत. तर फिजिकल जिओग्राफी मधला किंवा प्राकृतिक भूगोलामधली एक प्रमुख शाखा ज्याला आपण म्हणू ती म्हणजे जिओ हायड्रोलॉजी आणि ओशनोग्राफी, भूजलशास्त्र असं ज्याला आपण म्हणू शकतो. आणि ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्र. हा MA च्या सिलेबसमध्ये असलेला एक प्रॉपर विषय आहे आणि त्याच्या अनुषंगानं नेट सेट PhD ची एंट्रन्स पेट आणि MPSC UPSC या सर्वच परीक्षांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन IBPS जिथं जिथं भूगोल हा विषय कंपल्सरी किंवा ऑप्शनल विषयामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये येतो तिथं तिथं ह्या विषयाच्या अनुषंगानं प्रश्न हे विचारले जातात. हे सिलेबसमध्ये असतं. तर जिओ हायड्रोलॉजी अँड ओशनोग्राफी हे आपण समजून घेण्यासाठी आजपासून सुरुवात करणार आहोत. तर त्याचा जो सिलेबस आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर MA किंवा MSc जिओग्राफी MSc भूगोल या अभ्यासक्रमांतर्गतला जो विषय सिलेबस आहे त्या सिलेबसच्या अनुषंगाने आपण ही लेक्चर सिरीज घेणार आहोत. युनिट पहिलं जे आहे ते आहे ग्राउंड वॉटर अँड बेसिन हायड्रोलॉजी. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक सब टॉपिक काय येतो तर सरफेस अँड सब सरफेस वॉटर रिसोर्सेस. पहिला जो पॉइंट आहे तो आहे ग्राउंड वॉटर अँड बेसिन हायड्रोलॉजी. ग्राउंड वॉटरला मराठीमध्ये आपण भूजल असं म्हणतो किंवा भूगर्भाच्या भूपृष्ठाच्या खाली जे पाणी आपल्याला सापडतं ते आपण ग्राउंड वॉटर या संज्ञेमध्ये घेतो. अँड बेसिन हायड्रोलॉजी. आता बेसिन या बेसिनच्या शब्दाचा अर्थ ज्याला आपण नदीचं खोरं म्हणतो ते नदीचं खोरं बेसिन. आणि हायड्रोलॉजी म्हणजे त्या नदीच्या खोऱ्यामधील भूपृष्ठाची रचना आणि त्या भूपृष्ठाच्या रचनेच्या अनुषंगानं त्या प्रदेशामध्ये वाहणारे नदी नाले ओढे ह्यांची रचना त्यांचं वितरण आणि त्यांचा विकास आणि त्याच्यामध्ये होणारं परिवर्तन ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. सरफेस अँड सब सरफेस वॉटर रिसोर्सेस. आता सरफेस म्हणजे भूपृष्ठाच्या वर आणि सब सरफेस म्हणजे भूपृष्ठाच्या खाली. हे भूपृष्ठाच्या वर आणि भूपृष्ठाच्या खाली असणारे वॉटर रिसोर्सेस म्हणजे पाण्याचे स्रोत. त्याच्यानंतर हायड्रोलॉजिकल सायकल मराठीमध्ये आपण त्याला जलचक्र या नावानं ओळखतो. त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर ऑकरन्स मुवमेंट अँड मॅनेजमेंट. ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल
भूजलाचा ऑकरन्स म्हणजे भूजलाची स्थिती किंवा ते कशा पद्धतीनं कुठं कुठं आढळतं तो ऑकरन्स, मुवमेंट म्हणजे त्याची हालचाल, आणि मॅनेजमेंट म्हणजे त्याचं व्यवस्थापन. ग्राउंड वॉटर रिजिम्स इन इंडिया अँड महाराष्ट्र. भारत आणि महाराष्ट्रामधलं भूजलाचं वितरण. रिजिम्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की प्रामुख्यानं मोठमोठे प्रदेश म्हणू शकतो आपण, किंवा ज्याला पॉकेट्स म्हणू शकतो, की ज्या पॉकेट्समध्ये भूजलाचा ऑकरन्स हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कुठं मोठ्या प्रमाणात भूजलाचे साठे सापडतात. हायड्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्विफर्स. हायड्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्विफर्स. आता ॲक्विफर्स म्हणजे काय, तर अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर पाण्याने भरलेला स्पंज जसा असतो तशाच पद्धतीनं ज्या वेळेला भूगर्भामध्ये भूपृष्ठाच्या खाली सच्छिद्र खडकामध्ये पाणी असतं, तो सच्छिद्र खडकाचा थर की ज्या थरामध्ये पाणी साठलेलं आहे किंवा वाहतं आहे, अशा सच्छिद्र खडकाच्या थराला ॲक्विफर असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. बेसिन हायड्रोलॉजी. बेसिन म्हणजे मगाशी म्हटलं तसं एखाद्या नदीचं खोरं. हायड्रोलॉजी म्हणजे त्या नदीच्या खोऱ्यातली पाण्याची परिस्थिती. प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस. इव्हॅप्युरेशन म्हणजे बाष्पीभवन. अँड इन्फिल्ट्रेशन म्हणजे मुरणे. पावसाच्या माध्यमातून त्या नदीच्या खोऱ्यामध्ये पडणारं पाणी, सूर्याच्या उष्णतेच्या माध्यमातून त्या नदीच्या खोऱ्यामधून बाष्पीभवन होऊन उडून जाणारं पाणी, आणि मृदा आणि सच्छिद्र खडक यांच्यामधून जमिनीमध्ये मुरणारं पाणी, किंवा ह्या तिन्ही प्रक्रिया, त्याला एकत्रितपणे बेसिन हायड्रोलॉजी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर युनिट हायड्रोग्राफ. युनिट हायड्रोग्राफ म्हणजे काय आपण ते पुढं बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसरं युनिट आहे अप्लाइड जिओ हायड्रोलॉजी. त्याच्यामध्ये पहिला वॉटर पोल्युशन म्हणजे जलप्रदूषण. प्रॉब्लेम्स रिलेटेड टू वॉटर यूज. पाण्याच्या वापरासंबंधी असणारे काही ज्वलंत प्रश्न. त्याच्यामध्ये सॅलिनिटी, अल्कलॅनिटी आणि वॉटर लॉगिंग ही 3 प्रमुख समस्या पाण्याच्या संदर्भातल्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर फ्रेश अँड सॉल्ट वॉटर रिलेशनशिप इन कोस्टल अँड इनलँड एरियाज. फ्रेश म्हणजे ज्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण कमी आहे, आणि साल्ट वॉटर म्हणजे खारं पाणी की ज्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त आहे. तर असं क्षार कमी असलेलं आणि क्षार जास्त असलेलं जे भूजल आहे किंवा पाणी आहे, त्यांचं एकमेकांशी असणारा सहसंबंध समुद्र तट भागामध्ये कसा असतो आणि समुद्र तटापासून आत असलेल्या म्हणजे इनलँड अंतर्गत भागामध्ये, पठारी पर्वतीय भागामध्ये तो कसा असतो हे आपण याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर कन्झर्वेशन अँड प्लॅनिंग फॉर डेव्हलपमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस. कन्झर्वेशन म्हणजे त्याचं संवर्धन, संधारण, आणि प्लॅनिंग म्हणजे त्या अनुषंगानं करायचं नियोजन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस. पाण्याचे जे काही स्रोत उपलब्ध आहेत आपल्याला, मग ते नदी, नाले, ओढे, तलाव, सरोवर, धबधबा, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही स्वरूपामध्ये किंवा भूजलाच्या स्वरूपामध्ये जे काही पाणी आपल्याला उपलब्ध आहे
त्या पाण्याचं संवर्धन आणि त्याचा विकास करण्यासाठी जे प्लॅनिंग करायचं आहे त्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने आपल्याला ह्याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे. वॉटरशेड्स अँड वेटलँड्स इन इंडिया. वॉटरशेड्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये वॉटरशेड म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पाणलोट क्षेत्र असं म्हणतो. ते पाणलोट क्षेत्र आणि वेटलँड्स म्हणजे दलदलीचे जे प्रदेश आहेत ते प्रदेश भारतामध्ये कुठं कुठं आहेत. त्याच्यानंतर तिसरं युनिट जे आहे ते आहे जिओलॉजिकल ओशनोग्राफी. जिओलॉजिकल ओशनोग्राफी म्हणजे युनिट फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण हायड्रोलॉजी बघितली. आता युनिट थर्ड आणि फोर्थ मध्ये आपण ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राचा आढावा घेणार आहोत. जिओलॉजिकल ओशनोग्राफी तर त्याच्यामध्ये काय काय आहे, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ ओशन बेसिन्स. समुद्र तळ जो आहे त्या समुद्र तळाचं निर्मिती आणि विकास कसा कसा होत गेला ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. थेअरी ऑफ प्लेट टेक्टोनिक्स अँड सी फ्लोअर स्प्रेडिंग. आता याच्यामध्ये दोन सिद्धांत मांडलेले आहेत सागरशास्त्रात. त्याच्यामध्ये पहिला येतो थेअरी ऑफ प्लेट टेक्टोनिक्स आणि दुसरा आहे सी फ्लोअर स्प्रेडिंग. ते सिद्धांत कोणकोणते आहेत, कोणी मांडले, त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या संकल्पना मांडल्या, हे सगळं आपण पुढं बघणार आहोत. त्याच्यानंतर टोपोग्राफी ऑफ ओशन फ्लोअर्स. टोपोग्राफी म्हणजे जसं आपल्याला भूपृष्ठाच्या वरती डोंगर, दऱ्या, पर्वत, पठार, मैदाने दिसतात, ज्वालामुखीचे शंकू किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामधून तयार झालेले वेगवेगळ्या प्रकारचे भू आकार बघायला मिळतात. त्याच पद्धतीनं समुद्र तळावरती सुद्धा किंवा समुद्राच्या पाण्याच्या आत समुद्राच्या तळावरती सुद्धा वेगवेगळ्या भू हालचाली होत असतात आणि त्या माध्यमातून वेगवेगळी भूमी स्वरूप ही समुद्र तळावरती सुद्धा तयार होत असतात. तर त्या भूमी स्वरूपांचा अभ्यास आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल शेल्फ, राईज, सबमरीन कॅनल्स, हिल्स, रिजेस, ट्रेंचेस, ॲबॅसल प्लेन्स, गियॉट, हे वेगवेगळे भूमी स्वरूप आपल्याला समुद्र तळावरती बघायला मिळतात. ती कशी दिसतात, म्हणजे त्यांचे आकार कसे असतात हे आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रमुख महासागर जे आहेत पृथ्वीवरती, पॅसिफिक ओशन आहे, अटलांटिक ओशन आहे आणि इंडियन ओशन आहे. तर या तीन ओशन्सची म्हणजे या तीन महासागरांच्या समुद्र तळाची रिलीफ कसा आहे, म्हणजे त्या समुद्र तळाचा उंच सकलपणा कसा आहे, त्याची रचना कशी आहे, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. हे प्रमुख तीन ओशन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत: पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन आणि इंडियन ओशन. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंद महासागर. त्याच्यानंतर ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ आयलँड्स, आर्क्स, इस्टुरीज अँड कोस्टल प्रोसेसेस अँड लँडफॉर्म्स. समुद्र आयलँड आर्क्स ज्या असतात त्या कशा तयार होतात ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर इस्टुरीज आणि कोस्टल प्रोसेसेस अँड लँडफॉर्म्स. कोस्टल प्रोसेस म्हणजे जसं समुद्र तळावरती तयार होणारी भूमी स्वरूप आपण वर अभ्यासणार आहोत, तसंच समुद्र किनाऱ्यावरती तयार होणारी जी काही भूमी स्वरूप आहेत ती भूमी स्वरूप कोणकोणती आणि ती तयार होताना कोणकोणत्या प्रक्रियांमधून ती तयार होतात, त्या प्रक्रिया हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर चौथा जो युनिट आहे तो आहे फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल ओशनोग्राफी. त्याच्यामध्ये एअर सी इंटरॅक्शन ओशन सर्क्युलेशन. आता समुद्रामध्ये ज्या लाटा तयार होतात त्या लाटा तयार होण्याचं सर्वात प्रमुख कारण जे असतं ते म्हणजे वाहणाऱ्या वाऱ्यामुळं जे घर्षण होतं समुद्राच्या पाण्याच्या भूपृष्ठाबरोबर, त्याच्यामुळं समुद्रामध्ये लाटा तयार होतात. तर हे जे एअर सी इंटरॅक्शन आहे म्हणजे वातावरणामध्ये वाहणारी हवा आणि समुद्राच्या किंवा ज्याला आपण
ऍटमॉस्फिअर वातावरण आणि हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. तर हा जो हायड्रोस्फिअर आहे, या हायड्रोस्फिअर मधलं सगळ्यात जास्त पाण्याचं प्रमाण हे अर्थातच ओशन्स मध्ये आहे. तर ह्या हायड्रोस्फिअर मधलं पाणी आणि ऍटमॉस्फिअर मधलं वारं किंवा हवा यांचं इंटरॅक्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला समुद्राच्या पाण्यावरती घर्षण होऊन लाटांची निर्मिती होते. तर हे एअर सी इंटरॅक्शन जे आहे ते एअर सी इंटरॅक्शन आणि ओशन सर्क्युलेशन, मग ह्या एअर सी इंटरॅक्शन मुळे जे समुद्रावरती लाटा तयार होतात आणि जे प्रवाह तयार होतात ते प्रवाह कोणकोणते असतात? करंट्स, वेव्स अँड टाइड्स. आता हे एअर सी सर्क्युलेशन मुळे जे काही समुद्राच्या पाण्यामध्ये हालचाली होतात त्या हालचालींमुळं करंट्स तयार होतात, वेव्स तयार होतात आणि टाइड्स तयार होतात. आता टाइड्स म्हणजे खरं तर भरती किंवा ओहोटी. हे कसं तयार होतं, याच्या मागची प्रमुख कारणं कोणती, ह्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे आणि त्याचे वैशिष्ट्य कोणकोणते हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर करंट्स ऑफ पॅसिफिक, अटलांटिक अँड इंडियन ओशन्स. समुद्र प्रवाह जे तयार होतात महासागरामध्ये किंवा समुद्रामध्ये, तर पॅसिफिक ओशन मधले समुद्र प्रवाह कुठले, अटलांटिक ओशन मधले समुद्र प्रवाह कुठले आणि इंडियन ओशन मधले, हिंद महासागरामधले प्रमुख ओशन करंट्स कोणकोणते हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ओशनिक वॉटर, केमिकल कंपोजिशन, सॅलिनिटी, टेम्परेचर अँड डेन्सिटी. महासागराचं जे पाणी आहे, ओशन्स मधलं जे पाणी आहे त्या पाण्याचे रासायनिक गुणधर्म, सॅलिनिटी म्हणजे क्षारता, टेम्परेचर तापमान आणि डेन्सिटी म्हणजे घनता. मग आता खोलीनुसार किंवा जमिनीपासून जसं आत जाऊ आपण समुद्रामध्ये, महासागरामध्ये, तसं हे घटक, या प्रॉपर्टीज कशा कशा बदलत जातात. केमिकल कॉम्पोजिशन पाण्यातलं, समुद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ केमिकल कॉम्पोजिशन कसं असतं, जसं आपण महासागरामध्ये खाली जाऊ तसं केमिकल कॉम्पोजिशन कसं बदलत जातं, क्षारता कशी बदलत जाते, तापमान कसं बदलत जातं आणि डेन्सिटी म्हणजे घनता कशी बदलत जाते पाण्याची, ह्या गोष्टींचा आढावा आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर ओरिजिन अँड ग्रोथ ऑफ कोरल रिफ्स. कोरल रिफ्स ज्याला आपण प्रवाळ बेट मराठीमध्ये म्हणतो, तर त्यांचं निर्मिती आणि त्यांची वाढ, त्यांचा विकास कसा होत असतो याचा अभ्यास आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर ओशन डिपॉझिट्स. जसं नदीमध्ये गाळ साठतो, सरोवरामध्ये गाळ साठतो, त्याच पद्धतीनं समुद्रामध्ये सुद्धा काही डिपॉझिट्स आपल्याला बघायला मिळतात. महासागराच्या तळावरती काही डिपॉझिट्स आपल्याला बघायला मिळतात. तर त्या डिपॉझिटचं ओरिजिन, निर्मिती कशी होते, टाइप्स कोणकोणते आहेत, प्रकार कोणकोणते आहेत आणि डिस्ट्रीब्युशन, त्यांचं वितरण कसं कसं आहे, कोणत्या महासागरामध्ये कोणकोणते डिपॉझिट सापडतात ते आपण यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर थर्मोहलाईन सर्क्युलेशन अँड ओशनिक कन्व्हेअर बेल्ट म्हणजे काय हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ओशन अँड ग्लोबल एन्व्हायरमेंट, एल निनो अँड सी लेव्हल चेंजेस. जागतिक तापमान किंवा जागतिक पर्यावरणाचा एकंदरीत महासागरांवरती काय परिणाम होतो आणि मग त्याच्यामधून एल निनो आणि ला निनो सारखे ज्याला आपण काय म्हणू शकू, पर्यावरणीय किंवा नैसर्गिक घटना किंवा सायकल्स आपल्याला बघायला मिळतात. त्या सायकल्स कोणकोणत्या आणि मग त्याच्यामुळे सी लेव्हल चेंजेस, समुद्राच्या पाणी पातळीमध्ये येणारे बदल कोणकोणते हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ओशनिक रिजन्स अँड मराईन रिसोर्सेस. ओशनिक रिजन्स अँड मराईन रिसोर्सेस आणि शेवटचं आहे मराईन पॉप्युलेशन, मरीन पॉप्युलेशन, ज्याच्या मरीन पोल्युशन, ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये होणारं वेगवेगळ्या प्रकारचं जे प्रदूषण आहे, त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं प्रदूषण असेल,
तेल गळतीमुळे होणारं प्रदूषण असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक घटक हे समुद्रामध्ये सोडले जातात कारखान्यांमधून, त्याचं प्रदूषण असेल, कार्बनचं प्रदूषण असेल, या सगळ्या प्रदूषणांचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर पहिलं युनिट जे आहे ग्राउंड वॉटर अँड बेसिन हायड्रोलॉजी. त्याच्यामध्ये हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय यात आपण बघणार आहोत. वॉटर इज अ बेसिक रिसोर्स ऑन द अर्थ विच मेंटेन्स इट्स prominence among all the natural resources. As a companion of nature, water provides the basis for all living organisms on the earth. Its distribution on the earth is found in many forms at various places. It remains in gaseous form in atmosphere. पाण्याचं जे आहे ते बाष्प स्वरूपात आपल्याला वातावरणामध्ये बघायला मिळतं. As water vapor, in solid form as micro snow granules, and in liquid form as drops of water. आणि वायू स्वरूपात बाष्पाच्या रूपाने ते असतं. सॉलिड म्हटलं तर ज्याला आपण हिमकण म्हणू शकतो, त्या हिमकणांच्या स्वरूपामध्ये पाणी आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये बघायला मिळतं आणि पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते द्रव रूपामध्ये बघायला मिळतं. All these forms keep changing because of changing temperature. Hydrosphere, atmosphere, and lithosphere of water are regularly included in the water cycle or hydrological cycle. आता हे जे वायू, द्रव आणि घन अशा तिन्ही स्वरूपामध्ये आपल्याला पाणी बघायला मिळतं आणि या तिन्ही स्वरूपातलं पाणी त्याचं स्वरूप हे बदलत असतं जसं त्याचं तापमान बदलेल त्याप्रमाणे. आता हे जे पाणी आहे हे आपल्याला हायड्रोस्फिअर म्हणजे जलचक्रामध्ये जलावरणामध्ये सापडतं, ऍटमॉस्फिअर वातावरणामध्ये सापडतं आणि लिथोस्फिअर म्हणजे भूपृष्ठ ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पाणी सापडतं. Cyclical movement of water in different forms is called hydrological cycle. आता हे जे चक्र आहे पाण्याची वाफ होणं, वाफेचं पुन्हा एकतर बर्फ होणं किंवा द्रव स्वरूपामध्ये पुन्हा ते वातावरणामधून भूपृष्ठावरती परत येणं आणि पुन्हा द्रव स्वरूपातलं पाणी एखाद्या ठिकाणी साठणं आणि पुन्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ होणं म्हणजे द्रव, घन, वायू ह्या स्थितीमध्ये त्याचं जे परिवर्तन होत असतं ही जी सायकल कंटिन्युअस सुरू असते. ह्या सायकललाच या चक्रालाच आपण काय म्हणतो हायड्रोलॉजिकल सायकल, जलचक्र असं त्याला आपण म्हणतो. एव्हरी इयर ओनली 1% ऑफ द वॉटर अवेलेबल ऑन अर्थ गोज इन द वॉटर सायकल. Total quantity of water found in the water cycle has been estimated to be about 1384 million cubic मेकॅनिझम ऑफ हायड्रोलॉजिकल सायकल. आता हे जे जलचक्र आहे हे जलचक्र कशा पद्धतीने काम करतं त्याचं मेकॅनिझम काय आहे हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. There are many agencies which affect movement of water cycle on the earth. Condition and position of moisture are continuously changing relatively, and the moisture which is received by the ground or oceans in the form of water, dew, snow, frost, etc. बघा काय म्हणले, there are many agencies which affect movement of water cycle on the earth. Condition and position of moisture are continuously changing relatively, and the moisture which is received by the ground or ocean in the form of water. आता हा moisture जमिनीला, भूपृष्ठाला किंवा समुद्रामध्ये कशा पद्धतीने मिळत असतो
तर तो थेट एकतर पाण्याच्या स्वरूपात मिळतो किंवा दवाच्या स्वरूपामध्ये मिळतो किंवा स्नो म्हणजे ज्याला आपण बर्फवृष्टी म्हणतो, बर्फाच्या स्वरूपामध्ये मिळतो किंवा फ्रोस्ट अगदी डायरेक्ट ज्याला आपण गारांचा पाऊस जसा पडतो तसं अगदी थेट बर्फाच्या स्वरूपामध्ये हे पाणी किंवा हा मॉइश्चर जो आहे तो जमिनीला भूपृष्ठावरती किंवा समुद्रामध्ये येत असतो. हेन्स ड्यू टू चेंजेस इन कंडिशन अँड पोझिशन obstacles are created in the process of hydrological cycle. Water of oceans takes the form of vapor due to the solar radiation and enters the atmosphere. काय होतंय? समुद्रामधलं जे पाणी आहे हे पाणी बाष्प स्वरूपामध्ये वातावरणामध्ये जातं. कुणामुळं? तर सोलार रेडिएशन, सूर्याकडून येणारी जी काही उष्णता आहे त्या उष्णतेमुळं समुद्रातील पाण्याची वाफ होते आणि ही वाफ हलकी झाल्यामुळं वातावरणामध्ये जाते. एअर फ्लोइंग इन ओशन्स towards the ground gives speed to this vapor and transfers it from one place to another. आता काय होतंय? समुद्रावरून जे वारं वाहत आहे हे वारं काय करतं? समुद्रावरती हे जे बाष्प तयार झालेलं आहे किंवा ज्याला आपण म्हणतो वाफ जी काही पाण्याची तयार झालेली आहे ह्या वाफेला हे वारं समुद्राकडून जमिनीकडे घेऊन जाण्याचं काम करतं. one place to other. After this, when water vapor condenses, it rains on the surface of the earth. आता यांचं जेव्हा कंडेन्सेशन होतं, कंडेन्सेशन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो बाष्प संपृक्त होतात ढग, त्यावेळेला ते काय करतात? जमिनीवरती पाऊस देतात. या ठिकाणी पूर्ण हायड्रोलॉजिकल सायकल जलचक्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे आपण लहानपणापासून अगदी 7वी 8वी पासून पर्यावरणामध्ये भूगोलामध्ये शिकत आलेलो आहे. त्यामुळे थोडंसं मी फास्ट पुढे जाणार आहे. It rains on the surface of the earth and the water received on the earth from precipitation flows on the surface in the form of drains and rivers and ultimately enters the ocean. काय होतंय? पुन्हा भूपृष्ठावरती पडलेलं पाणी नदी नाले ओढे यांच्या माध्यमातून शेवटी पुन्हा समुद्रावरच जाऊन मिळतं. सोलार एनर्जी इन्क्रीजेस द स्पीड ऑफ वॉटर सायकल. जेवढ्या जास्त प्रमाणात सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेचं प्रमाण असेल तेवढ्या जास्त गतीनं हे जलचक्र फिरत असतं. सम पार्ट ऑफ द वॉटर रिसिव्ड फ्रॉम द रेन इज लॉस्ट थ्रू transpiration by plants and some part again reaches the atmosphere through evaporation of water from rivers, ponds and lakes etc. तर काय होते? समुद्रामधून बाष्पीभवन झालेलं जे काही बाष्प आहे त्याच्यामधून पडणारा जो पाऊस आहे किंवा त्यातून मिळणारं जे भूपृष्ठावरती पाणी आहे त्या पाण्यामधला काही प्रमाणातलं पाणी, काही अंश त्या पाण्यातला हा लॉस होतो, म्हणजे काय गळती होते. कुठं कुठं होते? तर ट्रान्सपिरेशन बाय प्लांट्स, जमिनीवरती उपलब्ध असणारं पाणी वनस्पती वापरतात त्यांच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये आणि त्यांचं जीवन जगण्यामध्ये. हे जे पाणी त्या वनस्पती वापरतात हे पाणी जलचक्रामधूनच आलेलं असतं आणि तो थोडासा अंश त्या पाण्यातला वनस्पती वापरतात त्यामुळे तो तिथं थोडासा लॉस होतो. and some part again reaches the atmosphere through evaporation of water from river, ponds and lakes. जे पाणी थेट समुद्रामध्ये जायला पाहिजे होतं त्यापैकी काही पाणी हे नदी, ओढे, सरोवर
तळी ह्याच्यामध्ये साठतं आणि तिथून ते बाष्पीभवनाच्या माध्यमातून वातावरणामध्ये जातं की जे समुद्रामधून जायला पाहिजे होतं. तर हा थोडासा लॉस आपण तिथं म्हणू शकतो की जो थेट समुद्रामधून न होता तळी, सरोवर, नद्या इथून ते पाणी वातावरणामध्ये गेलेलं आहे. सम पार्ट ऑफ प्रेसिपिटेशन ऑन ग्राउंड लेवल गोज अंडरग्राउंड थ्रू इनफिल्ट्रेशन. जे पाणी पावसाच्या माध्यमातून भूपृष्ठावरती पोहोचतं त्यातलं काही पाणी हे भूपृष्ठामध्ये झिरपतं आणि भूजलाच्या स्वरूपामध्ये ते खाली साठवलं जातं. दिस वॉटर reservoir in soil is called as soil water reservoir, from where transpiration through plants continues, but some part again comes to the ground level in the form of water resources. आता हे जे भूपृष्ठामध्ये मुरलेलं पाणी आहे, झिरपलेलं पाणी आहे, त्यातलंच काही पाणी हे मृदेच्या वरच्या थरामध्ये साठतं आणि ते पाणी वनस्पतींच्या माध्यमातून ट्रान्सपिरेशन प्रोसेसमध्ये वापरलं जातं. तर काही पाणी हे पुन्हा भूपृष्ठावरती येतात झऱ्यांच्या स्वरूपामध्ये. आपण पर्वतीय डोंगराळ भागामध्ये बघतो की जमिनीमध्ये मुरलेलं पाणी पुन्हा डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी कुठेतरी झऱ्याच्या स्वरूपानं पुन्हा ते भूपृष्ठावरती आलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि ते एकदा भूपृष्ठावरती आलं की पुन्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं बाष्पीभवन आपोआपच होणार आहे आणि पुन्हा ते जलचक्रामध्ये म्हणजे पुन्हा वातावरणामध्ये ते बाष्पाच्या रूपानं दिलं जाणार आहे. द पोर्शन ऑफ वॉटर स्टोर्ड बिलो द सरफेस इज कॉल्ड एज अंडरग्राउंड वॉटर. जे पाणी भूपृष्ठाच्या खाली साठवलं जातं त्याला आपण भूजल असं म्हणतो. दिस इज युनिव्हर्सल वॉटर सायकल. द फ्लोइंग प्रोसेस आर इम्पॉर्टंट. Thus, in universal water cycle, the following processes are important. आता जागतिक जे काही जलचक्र, एकसंघ जलचक्र ज्याला आपण म्हणू शकतो, इंटिग्रेटेड वॉटर सायकल ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये काही प्रोसेसेस ज्या आहेत की ज्या महत्वाच्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. त्यातली पहिली आहे इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे ऍज अ रिझल्ट ऑफ इव्हॅपोरेशन व्हिजिबल वॉटर कन्व्हर्ट्स इनटू वेपर. इव्हॅपोरेशन म्हणजे मराठीमध्ये बाष्पीभवन. बाष्पीभवनामध्ये काय होतं तर डोळ्याला दिसणारं जे पाणी आहे त्या पाण्याचं रूपांतर हे कशामध्ये होतं, बाष्पामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर इनटू वेपर ड्यू टू सोलर रेडिएशन इज कॉल्ड एज इव्हॅपोरेशन. सूर्याच्या उष्णतेमुळे, सूर्याच्या ऊर्जेमुळे पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होण्याची जी क्रिया आहे त्याला आपण बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन असं म्हणतो. थ्रू दिस प्रोसेस ओशनिक वॉटर रिचेस इनटू द ॲटमॉस्फिअर. ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, महासागरांमधलं, समुद्रांमधलं जे पाणी आहे ते वातावरणामध्ये दिलं जातं. आता हे जे वाक्य आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एमसीक्यू कसा तयार होऊ शकतो हे तुम्हाला मी उदाहरणातून दाखवतो. प्रत्येक वाक्यामधून किमान 1 किंवा 2 एमसीक्यू तयार होत असतात. ते तुम्हाला काढता आले, ते तुमच्या लक्षात आले आणि ते तुम्हाला मार्कआउट करता आले तर खऱ्या अर्थानं तुमचा नेट, सेट, पीएचडी किंवा एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास झाला असं आपण म्हणू शकतो. नोट्स मधून तुम्हाला, डिस्क्रिप्टिव्ह नोट्स मधून तुम्हाला एमसीक्यू काढता आले पाहिजे. तर आता हे जे वाक्य आहे, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इनटू वेपर ड्यू टू द सोलर रेडिएशन इज कॉल्ड एज इव्हॅपोरेशन. आता ह्याच्यामध्ये एमसीक्यू कसे निघू शकतात तर कन्व्हर्जन ऑफ वॉटर इनटू वेपर म्हणजे लिक्विड टू गॅस. हे जे वॉटरच्या स्टेटचं कन्व्हर्जन आहे ते कोणत्या प्रोसेसमध्ये होतं, इव्हॅपोरेशन या प्रोसेसमध्ये होतं. ते तुम्हाला थेट वॉटर टू वेपर असं नाही विचारणार. ते तुम्हाला विचारताना काय विचारणार, लिक्विड टू एअर किंवा लिक्विड टू वेपर. हे कन्व्हर्जन कोणत्या प्रक्रियेमध्ये होतं तर ते इव्हॅपोरेशन या प्रक्रियेमध्ये होतं. थ्रू दिस प्रोसेस ओशनिक वॉटर रिचेस इनटू ॲटमॉस्फिअर. महासागरांमध्ये असणारं पाणी कोणत्या प्रक्रियेच्या माध्यमातून वातावरणामध्ये दिलं जातं. आता तिथे ते वॉटर वेपर हा शब्द वापरणार नाही, ते प्रोसेस विचारते. ती प्रोसेस कोणती आहे तर ती प्रोसेस आहे इव्हॅपोरेशनची.
याच्यामध्ये महासागरातलं किंवा समुद्रातलं पाणी की जे डोळ्याला दिसतं ते पाणी वातावरणामध्ये कोणत्या प्रक्रियेच्या माध्यमातून दिलं जातं, तर ते इव्हॅपोरेशन या प्रक्रियेच्या माध्यमातून दिलं जातं. अजून एक एमसीक्यू याच्यामध्ये कसं निघू शकतो, तर इव्हॅपोरेशन या प्रोसेसमध्ये किंवा समुद्रामधील किंवा महासागरामधील पाणी हे वातावरणामध्ये दिलं जाण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणत्या घटकाचा असतो, तर त्याचं उत्तर आहे सोलार रेडिएशन, सूर्याकडून येणाऱ्या ऊर्जेचा. त्याचे ऑप्शन्स काय असतील, तर विंड फ्लोईंग ऑन सी हा एक ऑप्शन असेल की जे वारं वाहतं समुद्रावरून त्या वाऱ्यामुळे बाष्पीभवन होतं. दुसरा ऑप्शन असेल ओशनिक करंट्स, समुद्रामध्ये जे प्रवाह वाहतात त्याच्यामधून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतं. तिसरा ऑप्शन असेल सोलार रेडिएशन. चौथा ऑप्शन असेल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. तुम्हाला ह्याच्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवावा लागेल की कशामुळे सगळ्यात जास्त बाष्पीभवन होतं, तर सगळ्यात जास्त बाष्पीभवन हे सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेमुळे, सूर्याकडून येणाऱ्या ऊर्जेमुळे होत असतं. अशा पद्धतीनं आपल्याला सहसंबंध जोडता आला पाहिजे दोन गोष्टींमधला, तीन गोष्टींमधला, आणि मग त्या सहसंबंधांमधून कोणतं एक प्रमुख घटक त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळतोय, तयार होतोय, कोणता सहसंबंध तयार होतोय, हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला एक जे जास्त काठिण्य पातळीचे एमसीक्यू असतात ते आपण सोडवू शकतो. Evaporation of water from oceans takes place more from continents. It means its main reason is sufficient availability of water. काय म्हणले बघा वाक्य, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम ओशन टेक्स प्लेस मोर फ्रॉम कॉन्टिनेंट्स. म्हणजे खंडांवरून किंवा भूपृष्ठावरून होणारं जे इव्हॅपोरेशन आहे, जे बाष्पीभवन आहे, त्याच्यापेक्षा जास्त बाष्पीभवन हे कुठून होतं, महासागरांमधून होतं. का, तर तिथं पाण्याची उपलब्धता ही खंडांपेक्षा किंवा भूपृष्ठापेक्षा पाण्याची उपलब्धता ही महासागरांमध्ये जास्त आहे. त्यामुळं महासागरांमधून बाष्पीभवन हे जास्त प्रमाणात होत असतं. आफ्टर कन्व्हर्टिंग ऑफ वॉटर पार्टिकल्स इंटू गॅसियस फॉर्म दे बिहेव डिफरंटली इन कंपॅरिझन टू लिक्विड. ज्या वेळेला पाणी हे लिक्विड स्वरूपामध्ये असतं, द्रव स्वरूपामध्ये असतं, त्यावेळेला त्याचे गुणधर्म आणि त्याची बिहेवियर हे वेगळं असतं. त्याच्या बरोबर वेगळ्या पद्धतीनं हे पाणी ज्या वेळेला बाष्प स्वरूपामध्ये परावर्तित होतं त्यावेळेला त्याचे गुणधर्म आणि त्याची एकंदरीत बिहेवियर, वागणूक ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, ती पूर्णपणे वेगळी असते. इन गॅसेस every particle is isolated and is always away from the particles. ज्या वेळेला ते द्रव स्वरूपामध्ये असतं त्यावेळेला पाण्याचे कण जे आहेत ते एकमेकाला धरून असतात म्हणून तो थेंब तयार होतो. पण तेच ज्या वेळेला ते गॅसियस स्टेटमध्ये जातं त्यावेळेला प्रत्येक पार्टिकल हा एकमेकापासून वेगळा असतो आणि त्याचं वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी आपल्याला बाष्पाच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतं. In nature, evaporation continues till water gets heat. पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवनाची प्रक्रिया कधीपर्यंत चालते, जोपर्यंत पाण्याला उष्णता मिळत आहे तोपर्यंतच. ज्या वेळेला पाण्याला उष्णता मिळण्याचं बंद होऊन जाईल त्यावेळेला बाष्पीभवनाची प्रक्रिया सुद्धा बंद होते. Thermal energy is essential for evaporation and it can obtain from the radiation of the sun. Quality of water is the main reason affecting the rate of evaporation of water. पाण्याची क्वालिटी कशी आहे, पाण्याची गुणवत्ता कशी आहे ह्याच्यावरती बाष्पीभवनाचा दर अवलंबून असतो. Increase of 1% salinity in water reduces 1% rate of evaporation of water. Salinity म्हणजे क्षारता. पाण्याची क्षारता तुम्ही 1% वाढवली की बाष्पीभवनाचा दर 1% कमी होतो.
हे रिलेशनशिप लक्षात ठेवा. नेट, सेट, पीएचडीची एंट्रन्स आणि त्याचबरोबर एमपीएससी, युपीएससी इतर वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल ऑप्शनल विषय म्हणून येतो, तिथं काठिण्य पातळी जर वाढवून विचारायची असेल प्रश्नाची, तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सॅलिनिटी आणि इव्हॅप्युरेशन, रेट ऑफ इव्हॅप्युरेशन यांचा सहसंबंध काय आहे. तर तुम्ही 1% सॅलिनिटी वाढवली, 1% पाण्याची क्षारता वाढवली की 1% पाण्याच्या बाष्पीभवनाचा दर हा कमी होतो. ड्यू टू दिस रिझन, ऍज कम्पेअर्ड टू सलाईन वॉटर ऑफ ओशन्स, देर इज मोर इव्हॅप्युरेशन फ्रॉम क्लीन वॉटर. ह्याच्यामुळेच काय होतंय, तर समुद्रामध्ये किंवा महासागरामध्ये जे क्षारयुक्त पाणी आहे, क्षारपट पाणी आहे, त्या पाण्याचा बाष्पीभवनाचा दर कमी असतो आणि नदी, नाले, ओढे, सरोवर ह्याच्यामध्ये जे शुद्ध पाणी आहे किंवा क्षारता कमी असलेलं पाणी आहे, ह्या पाण्याचा बाष्पीभवनाचा दर हा समुद्रातील क्षारपट पाण्याच्या बाष्पीभवनाच्या दरापेक्षा जास्त असतो. बिगर वॉटर रिझर्व्हायर्स कॅन स्टोअर मोर थर्मल एनर्जी. वन डीप लेक will absorb more thermal energy as compared to shallow lake. बघा काय म्हटलंय, बिगर वॉटर रिझर्व्हायर्स कॅन स्टोअर मोर थर्मल एनर्जी. पाण्याचा साठा जेवढा मोठा असेल तेवढी त्याची थर्मल एनर्जी म्हणजे सूर्याकडून येणारी उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. वन डीप लेक विल ऍब्सॉर्ब मोर थर्मल एनर्जी ऍज कम्पेअर्ड टू शॅलो लेक. 2 तळी आहेत, तर त्यातलं जे तळ जास्त खोल असेल ते तळ उथळ तळ्यापेक्षा किंवा कमी खोलीच्या तळ्यापेक्षा जास्त खोलीचं तळ हे जास्त प्रमाणात थर्मल एनर्जी साठवून ठेवू शकतं. म्हणजेच तिथं बाष्पीभवनाचा दर सुद्धा जास्त असणार आहे. दुसरा जो घटक आहे तो आहे ट्रान्सपिरेशन. तर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? ट्रान्सपिरेशन इज द प्रोसेस थ्रू विच ट्रीज अँड प्लांट्स आफ्टर ऍब्सॉर्बिंग मॉइश्चर फ्रॉम देअर रूट्स रिलीज वॉटर इन द ऍटमॉस्फिअर थ्रू लिव्स. बघा, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर मुळांवाटे पाणी शोषून घेतल्यानंतर अन्न प्रक्रियेच्या निर्मितीमध्ये पानावाटे ज्या वेळेला वनस्पती बाष्प बाहेर टाकतात त्या प्रक्रियेला ट्रान्सपिरेशन असं म्हटलं जातं. समजा सजीवांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं, आपलं मानवाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर ज्या वेळेला आपण उच्छ्वास सोडतो त्यावेळेला काही प्रमाणात बाष्प सुद्धा आपण बाहेर सोडत असतो. म्हणजे आपण ज्या वेळेला श्वास घेतो आणि सोडतो, म्हणजे आपली जी श्वसनाची क्रिया आहे, या श्वसन क्रियेमध्ये हवा आत घेतल्यानंतर उच्छ्वासावाटे जी अशुद्ध हवा आपण बाहेर सोडतो त्याच्यामध्ये काही प्रमाणात बाष्पाची सुद्धा निर्मिती होत असते आणि ते बाष्प आपण उच्छ्वासावाटे बाहेर सोडत असतो. हिवाळ्यामध्ये आपल्याला ते दिसतं वाफ्याच्या स्वरूपामध्ये बाहेर पडत असताना. इतर वेळेला आपण ज्या वेळेला काचेवरती हवा सोडतो त्यावेळेला ते बाष्प त्या काचेवरती साठलेलं आपल्याला बघायला मिळतं. ह्याच पद्धतीनं वनस्पती मुळावाटे बाष्प घेतात, पाणी घेतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेच्या दरम्यान, त्यांच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेच्या दरम्यान ते बाष्प पानावाटे पुन्हा वातावरणामध्ये सोडलं जातं. तर ही मुळावाटे पाणी घेणं आणि प्रकाश संश्लेषण क्रियेच्या अंतर्गत पानावाटे बाष्पाच्या स्वरूपामध्ये पाणी पुन्हा वातावरणामध्ये देणं, ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला ट्रान्सपिरेशन असं म्हटलं जातं. आलं लक्षात? दिस प्रोसेस इज परफॉर्म्ड बाय द स्टोमॅटा एक्झिस्टिंग इन द लिव्स. तर हा जो शब्द आहे, हा शब्द एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, नेट, सेट, पीएचडी सगळ्या परीक्षांना अत्यंत महत्वाचा. दिस प्रोसेस इज परफॉर्म्ड बाय द स्टोमॅटा एक्झिस्टिंग इन द लिव्स.
वनस्पतींच्या पानांमध्ये जो स्टोमॅटा आहे, घटक आहे, या घटकाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडली जाते. देअर ऑकर्स कन्सिडरेबल लॉस ऑफ ग्राउंड वॉटर इन दिस प्रोसेस. भूजलामध्ये किंवा भूपृष्ठावरती मृदेमध्ये जे काही पाणी साठलेलं आहे पावसाचं, ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या प्रक्रियेमधून पुन्हा वातावरणामध्ये दिलं जातं. सच लॉस टेक्स प्लेस मेनली ड्युरिंग द डे टाइम. आपल्याला माहिती आहे की प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही सूर्याच्या ऊर्जेच्या माध्यमातूनच होत असते आणि त्यामुळं ज्या वेळेला सूर्य आहे म्हणजे ज्या वेळेला दिवस आहे त्याच वेळेला ही प्रक्रिया सुरू असते आणि त्याच वेळेला ट्रान्सपिरेशनची प्रक्रिया प्रामुख्यानं त्या ठिकाणी घडते. त्याच्यानंतरचं तिसरं आहे प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशनला मराठीमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये पाऊस असं म्हणू शकतो. Rate of rain at a particular place is known as heaviness, or the rate at which it is raining at a particular place per hour or per day. Precipitation किती झालं हे कसं मोजतात? तर rate at which it is raining at a particular place per hour per day. एखाद्या दिवशी दर तासाला किती पाऊस पडला हे मोजणं म्हणजे त्या ठिकाणचं प्रेसिपिटेशन मोजणं, पर्जन्य मोजणं असं आपण त्याला म्हणतो. हेवी रेन एरियाज हॅव मोर रेन्स विथ स्पीड अलॉंग विथ क्वांटिटी ऑफ रेनफॉल. द नंबर ऑफ डेज ऑफ रेनफॉल आर ऑल्सो इम्पॉर्टंट. फॉर बॅलन्स्ड वॉटर सायकल इट इज इसेन्शियल दॅट टोटल रेनफॉल at any place is distributed over majority of days of the year. हे काय म्हणलं, एखाद्या ठिकाणी मुबलक आणि बॅलन्स्ड पाऊस पडला असं आपण कधी म्हणतो, तर जिथं वर्षातील पावसाचं जे प्रमाण आहे, पाऊस पडण्याचे जे दिवस आहेत ते ठराविक कालावधीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतील. उदाहरणार्थ भारतामध्ये किंवा आशिया ज्याला आपण भारतीय उपखंड म्हणतो त्या उपखंडामध्ये मान्सूनचे 4 महिने ठरलेले असतात. अशा पद्धतीनं 4 महिने 6 महिने डिस्ट्रीब्युटेड पावसाळा असेल, पाऊस पडत असेल तर तो एक बॅलन्स राखला जातो वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये. जास्तीत जास्त पाऊस कमीत कमी दिवस पडला तर उरलेले दिवस हे कोरडे जाणार आहेत आणि जास्तीत जास्त पाऊस ज्या वेळेला कमीत कमी दिवसात पडतो त्यावेळेला तिथं पूर सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण होत असते आणि उरलेले दिवस हा तीव्र दुष्काळ आपल्याला सहन करावा लागत असतो. त्यामुळं योग्य प्रमाणातला पाऊस योग्य दिवसांमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन जर का एखाद्या प्रदेशामध्ये पडत असेल तर ते त्या प्रदेशाच्या पाण्याच्या गरज भागवण्यासाठी अत्यंत योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये पाझरणं, पाणी भूपृष्ठामध्ये मुरणं, याला इन्फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. ऍज सून ऍज रेन वॉटर रिचेस द सरफेस ऑफ द अर्थ सम पार्ट ऑफ इट इज ऍब्सॉर्ब्ड बाय लँड. काय होतं, भूपृष्ठाच्या माध्यमातून, मृदेच्या माध्यमातून पाणी शोषून घेतलं जातं. रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन ऑफ वॉटर डिपेंड्स ऑन द सरफेस अँड कॉम्पोजिशन ऑफ सॉइल. स्ट्रक्चर अँड कॉम्पोजिशन ऑफ सॉइल. आता स्ट्रक्चर म्हणजे काय, तर तिची रचना कशी आहे आणि कॉम्पोजिशन म्हणजे तिच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत. मृदेमध्ये मुरुम आहे, वाळू आहे की चिकण मातीचं प्रमाण जास्त आहे, ह्याच्यावरती त्या मृदेमध्ये झिरपण्याचं, पाणी मुरण्याचं प्रमाण आणि वेग कसा असेल हे ठरतं. द प्रोसेस ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय अर्थ इज कॉल्ड ॲज इन्फिल्ट्रेशन. भूपृष्ठामध्ये पाणी शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला इन्फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. As soon as surface water enters inside the land, it replaces air. State of reduction of air and increase
इन क्वांटिटी ऑफ वॉटर इज कॉल्ड एज स्टेट ऑफ वॉटर लॉगिंग. आता काय होतंय, ज्या वेळेला जमीन कोरडी आहे त्यावेळेला मृदेमध्ये जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये हवा असते. ज्या वेळेला भूपृष्ठावरती पाणी पडतं आणि ते खाली झिरपतं त्यावेळेला त्या हवेला ते बाहेर टाकतं आणि त्या हवेची जागा जल बिंदू घेतात, जलकण घेतात, पाणी ती जागा घेतं हवेची. आणि मग ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला वॉटर लॉगिंग इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं. वॉटर एक्झिस्ट इन द सॉइल इन 3 फॉर्म्स. वॉटर लॉगिंग म्हणजे काय हे लक्षात घ्या, इनफिल्ट्रेशन म्हणजे काय लक्षात घ्या. वॉटर लॉगिंग म्हणजे काय, तर ज्या वेळेला भूपृष्ठावरती पडलेलं पाणी भूपृष्ठाच्या खाली मुरतं त्यावेळेला मृदेमध्ये असणाऱ्या पोकळीमध्ये जी हवा आहे त्या हवेची जागा हे पाणी घेतं. ह्या प्रक्रियेला वॉटर लॉगिंग असं म्हटलं जातं. आलं लक्षात. State of reduction of air and increase in quantity of water is called as state of water logging. Water exists in the soil in 3 forms. आता वॉटर मृदेमध्ये 3 स्टेट मध्ये सापडतं, 3 फॉर्म मध्ये सापडतं. फर्स्ट, द वॉटर विच रिमेन्स इन बिग व्हॉइड्स कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल water. This water cannot be used by plants. Second, capillary water which clinch on all sides of soil granules. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय, की जे मृदा कणांच्या भोवतीनं साठतं. दिस वॉटर इज मेनली युज्ड बाय प्लांट्स. मृदेमध्ये जे पाणी साठतं, भूजल साठतं, ते वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी वापरतात. थर्ड, हायग्रोस्कोपिक वॉटर विच रिमेन्स ऑन द सर्फेस ऑफ सॉइल ग्रॅन्युअल्स इन द फॉर्म ऑफ थिन लेअर. मृदेच्या कणांवरती हे पाणी पातळ लेअरच्या स्वरूपामध्ये साठलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर तिसरी जी पुढची जी टर्म आहे ती आहे सरफेस फ्लो. द पार्ट ऑफ वॉटर रिसिव्ड फ्रॉम रेन विच कॅनॉट रीच अंडरग्राउंड फ्लो ऑन द सरफेस इन डिफरंट डायरेक्शन्स अकॉर्डिंग टू द स्लोप. आता काय, भूपृष्ठावरती पडलेलं पाणी की जे जमिनीमध्ये मुरू शकलं नाही ते पाणी काय होतं, उताराच्या दिशेनं वेगवेगळ्या प्रवाहाच्या स्वरूपामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावरतीच वाहायला लागतं. त्याला आपण काय म्हणतो, सरफेस फ्लो असं म्हणतो. दिस इज कॉल्ड सरफेस फ्लो. सरफेस ड्रेनेज इज अफेक्टेड बाय क्वांटिटी, ड्युरेशन अँड रेट ऑफ रेन. आता हे जे ड्रेनेज जे काही तयार होतात, भूपृष्ठावरचे जलप्रवाह जे तयार होतात ते प्रामुख्यानं कशावरती अवलंबून असतात किंवा त्याची रचना ही प्रामुख्यानं कशावरती अवलंबून असते, तर क्वांटिटी, किती प्रमाणात पाणी किंवा किती प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे. दुसरं ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे किती वेळ पडलाय, 10 मिनिटं पडलाय, 1 तास पडलाय, 2 दिवस पडलाय, 10 दिवस पडलाय, 3 महिने पडलाय, 6 महिने पडलाय, ड्युरेशन किती. आणि रेट ऑफ रेनफॉल. रेट ऑफ रेनफॉल म्हणजे किती प्रमाणात पडलाय. Thus, the flow and quantity of surface water both control the hydrological cycle. ही जी हायड्रोलॉजिकल सायकल आहे ही प्रामुख्यानं कशावरती डिपेंड आहे, क्वांटिटी ऑफ सरफेस वॉटर म्हणजे एकंदरीत भूपृष्ठावरती किती पाणी वाहत आहे, किती पाणी मिळालंय ह्याच्यावरती आहे. आणि दुसरं फ्लो कसा आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. अंडरग्राउंड वॉटर प्लेज इम्पॉर्टंट रोल इन बॅलन्सिंग द मुवमेंट ऑफ वॉटर सायकल.
This water moves towards soils, vegetation, rivers, and oceans. Thus, directly or indirectly, this water is released for hydrological cycle. तर ग्राउंड वॉटर जे आहे, भूपृष्ठाच्या खालचं भूजल जे आहे, ते भूजल सुद्धा इम्पॉर्टंट रोल, एक महत्वाचा रोल या जलचक्रामध्ये प्ले करत असतं. एकतर ते भूपृष्ठाकडून पुन्हा भूगर्भातून पुन्हा वर भूपृष्ठाकडे येत असतं, वर येत असतं, सॉइल मध्ये पुन्हा ते येतं आणि पुन्हा त्याचं बाष्पीभवन होतं, किंवा ते वनस्पतींच्या माध्यमातून वापरलं जातं, मुळांवाटे शोषलं जातं आणि पानांवाटे ट्रान्सपिरेशन या प्रोसेसमध्ये पुन्हा ते बाष्पाच्या स्वरूपामध्ये वातावरणामध्ये दिलं जातं, किंवा ते झऱ्यांच्या माध्यमातून नदीमध्ये पुन्हा येतं आणि पुन्हा मग ते मुख्य जलचक्रामध्ये समाविष्ट होतं. आतापर्यंत आपण पहिल्या टॉपिकचा काही प्रमुख मुद्दे जे आहेत, इंट्रोडक्शन, हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय, हायड्रोलॉजिकल सायकल मध्ये प्रामुख्यानं पाण्याच्या 3 अवस्था, त्या 3 अवस्थांमध्ये पाणी कसं फिरतं, हायड्रोलॉजिकल सायकल मध्ये पाणी कसं फिरतं, त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन म्हणजे काय, इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय, ग्राउंड वॉटर म्हणजे काय, ह्या सगळ्यांचा आपण आढावा घेतला. पुढच्या ह्या लेक्चर सिरीज मध्ये आपण हे सगळं मगाचा जो सिलेबस आपण बघितला 4 टॉपिकचा, तो सगळा कव्हर करणार आहोत ओळीनं. आजच्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. स्क्रीन शेअर केलेली आहे तुमच्यासाठी, नोट्स तुम्हाला व्हिडिओमध्ये अवेलेबल आहेत. रिपिटेटिव्हली बघून नोट्स तुम्ही लिहून काढाल अशी अपेक्षा आहे, आणि पुन्हा या लेक्चर मधून MCQ तुम्हाला कसे मिळवता येतील आणि कन्सेप्ट कशा समजून घेता येतील यासाठी पुन्हा हे लेक्चर्स बघा, त्याचा अभ्यास करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत की जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या शंका असतील तर कमेंट करा, त्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.